पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर झाली। मात्र या यादीतून दोन महत्त्वाची नावं वगळण्यात आली। त्यातील एक अमोल मिटकरी आणि दुसरं रुपाली ठोंबरे पाटील। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अजितदादांना हा निर्णय का घ्यावा लागला, पाहूयात त्या संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। रुपाली चाकणकर विरुद्ध रुपाली ठोंबरे या वादात अजित पवारांनी आपला कौल दिला। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांविरोधात भूमिका घेणाऱ्या रुपाली ठोंबरेंना प्रवक्ते पदावरून हटवलंय। विशेष म्हणजे या वादासंदर्भात पक्षाने रुपाली ठोंबरेंना नोटीस देत 7 दिवसांत खुलासा करायला सांगितलं होतं। मात्र 7 दिवस होण्याच्या आधीच राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेत त्यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी केली आहे। रुपाली ठोंबरे ही माझी अतिशय चांगली मैत्रीण आहे आणि ती मैत्रीण राहील। कारण रुपाली ठोंबरे ना तिला ईडीचं बॅगेज आहे, ना तिला सीबीआयचं बॅगेज आहे, ना क्राईमचं बॅगेज आहे। ती अतिशय क्लीन इमेजची महिला आहे। अशी महिला कुठल्याही पक्षात येणं कुणालाही आवडेलच। तिचा त्या पक्षात तिला स्कोप मिळत असेल तर निश्चितपणे तिने त्या पक्षामध्ये काम करावं। बाकी याच्या उपर काय निर्णय घ्यायचा हा मला वाटतं रुपाली ठोंबरेचा सर्वस्वी स्वतःचा कॉल असेल। महिला आयोगाचं अध्यक्षपद याचं स्वरूप हे न्यायिक आहे, क्वासी ज्युडिशरी स्वरूप आहे त्या पदाचं। म्हणजे एखाद्या न्यायमूर्ती पदाचा दर्जा त्या पदाला असतो आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला एका पक्षाचं प्रवक्तेपद घेताय, हे पटलेलं नाही राव। डिस्क्वालिफिकेशन मध्ये असं काही नाही म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेताय का रुपालीताई? मला वाटतं काय रुपालीताई मध्ये अडकलंय अजितदादांचं मला काही कळत नाही। गेल्या काही महिन्यापासून रुपाली ठोंबरे पाटील आणि रुपाली चाकणकर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय। महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या पदाला न्याय देत नसल्याचा आरोप रुपाली ठोंबरे पाटील सातत्याने करतात। 2 दिवसांपूर्वी रुपाली ठोंबरेंनी अजित पवारांची भेट घेत स्पष्टीकरणही दिलं होतं। मात्र पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा ठपका ठेवत राष्ट्रवादीकडून रुपाली ठोंबरेंचं डिमोशन केलंय। हिच्यामुळे एक म्हणजे चांगल्या महिलांना पुढे यायला वाव नाही मिळत। म्हणजे माझं जाऊ दे, मी त्यावेळेला एक पाऊल मागे आले होते, पण आता परत असं काही व्हायला नको म्हणून या व्यक्तीला ह्याच्यावरनं निलंबित करा असं मी बोलले होते। जी कारवाई झाली आहे ती योग्यच झालेली आहे, कारण तिला प्रवक्ता हा शब्द सुद्धा नीट घेता येत नाही आणि ती प्रवक्ता पदावर बसली होती। त्यामुळे मला तर जे काही झालंय ते चांगलंच झालेलं। असे लोकांची माझ्या पक्षामध्ये जगह नाहीच आहे। असे लोकांची माझ्या पक्षामध्ये जगत नाहीच आहे, क्योंकि रुपाली ठोंबरे पाटीलला मी आजपर्यंत कधीही एक महिलासाठी लढण्यासाठी मी बघितलेला नाही आहे। आणि जे लोक स्वतः भांडताय ते कुठून दुसऱ्या लोकांना न्याय देऊ शकतात। आमदार अमोल मिटकरी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलाच दणका दिला। राष्ट्रवादीच्या नव्या प्रवक्त्यांच्या यादीतून अमोल मिटकरींना वगळण्यात आलंय। भाजपवर आग पाखड करणाऱ्या मिटकरींना पदावरून पाय उतार केल्याची चर्चा आहे। पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हटवलं तर मला अजिबात दुःख नाही, पण भारतीय संविधानाने मला फंडामेंटल राईट्स अर्थात बोलण्याचा अधिकार दिलेला आहे। त्या अधिकाराचा पूर्ण वापर संपूर्ण शक्तीनिशी मी आपल्या प्रचार प्रसार माध्यमांद्वारे करणार आहेच। पण तुर्तास मी अजित दादा पवार यांचा एक कार्यकर्ता आहे आणि हे पद माझ्याकरता प्रवक्ते पदापेक्षा मोठं आहे। पक्षाने कोर ग्रुपमध्ये बसून या संदर्भातला निर्णय घेतला आणि तो निर्णयच त्याची आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे अंमलबजावणी त्या ठिकाणी होत आहे। त्यामुळे कोणाला कमी करत असताना वादग्रस्त विधानातून कमी केलं असं म्हणणं चुकीचं ठरेल। शेवटी प्रत्येकाचा वेगवेगळ्या ठिकाणी पक्ष संघटनेमध्ये निश्चितपणाने उपयोग करून घेतला जाणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने आज उद्या 2 दिवस पक्षाच्या कोर ग्रुपची सुद्धा बैठक आहेत। दरम्यान छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगेंना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणांचं प्रवक्तेपद काढून घेण्यात आलं होतं। आता त्याच सूरज चव्हाणांना पुन्हा एकदा प्रदेश प्रवक्त्यांच्या यादीत संधी मिळाली आहे। तर टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांचीही राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदी वर्णी लागली आहे। त्यामुळे अजितदादांचं कौतुक करणाऱ्यांना अभय दिलं जातंय का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे की अजित पवार कौतुक पार्टी, हा सवाल उपस्थित होतो आहे। संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई।